मला प्रयत्न या ठिकाणी करताना पाहिजे. राऊंड द विकेट मारा आहे. या फिरकावलंय लॉफ्टेड शॉट लॉंगॉन सीमाच्या पलीकडे येतो एक शानदार षटकार. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर आता ही कपडे बघून म्हणशीला तुम्ही ह्या कपड्यात कुठे खेळायला चालला आहे. तर आज खेळायला नाही चाललो, आज नुसती मॅच बघायला चालली आहे. फिरोज सरांची मॅच आहे एरळवाडीला. आयकॉन म्हणून कॉल आला होता त्यांना. खेळणार सर एकटंच आहे, तर त्यांच्या संघ आम्ही चाललो आहे चौघंजण मॅच बघायला. नुसते एरळवाडीत एंट्री फी जास्त आहे, 13,000 रुपये एंट्री फी आहे. स्पॉन्सर कोण आम्हाला सापडलं नाही, त्यामुळे आम्ही काय तिथं एंट्री केली नाही. पण फिरोज सरांनी कॉल आल्यामुळे आता आम्ही चालू. मोठी टुर्नामेंट आहे, मॅच बघितलं तर गेम इम्प्रूव्हमेंट होते, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत चालले. तर इथून जाधववाडीपर्यंत तर आपल्याला टू व्हीलरवरनं जायला लागणार. तिथून सरांची गाडी येणार आहे, मग त्यातून मग फोर व्हीलरमध्ये बसून निवांत जायचं मॅच बघायला. आली आपली फोर व्हीलर, ही गाडी आहे सरांची, आणि ह्यो आहे आमचा बॉस महावीर. आज चौघं आम्ही चाललो मॅच बघायला. माहिती थांबलो, जरा चहा पिला, नाश्ता केला, आणि प्रवासाचा लय सवय नसल्यामुळे हे नाही, पूर्ण डोकं जरा जाम झाले. तर आता निवांत झोपतो, नाश्ता केला आहे, गाडी झोपून जातो. चला, तर आता पोचली ग्राउंडवरती. आणि प्रवास काय लय केला नाही आधी, प्रॅक्टिसमुळं घर प्रॅक्टिस, त्यामुळे अचानक गाडी आणि फोर व्हीलरच्या एसीनं बी त्रास होते, त्यामुळे निवांत झोपून टाकलेलं नाश्ता करून आता आली ग्राउंडवर. नियोजन एक नंबर आहे, भारी नियोजन. असं वाटलं तर कधी जाऊन खेळते आणि कधी खेळायला मिळते असं झालं. तर तुम्हाला आता व्हिडिओ धावतो गेल्यावर, भारी झाले नियोजन. ही ग्राउंड आहे एराच्या जगचं, पूर्ण नियोजन चांगलं असते, एकदम खट्ट असते. ही स्टेज त्यांचं, आणि ह्या साईडला बाउंड्री लाईनला पूर्णपणे मंडप आला आहे. मॅचच्या आधी 40+ टीम, अलिबागची टीम प्रॅक्टिस करायला लागल्या. 40+ असलेली शॉर्ट रे. 40+चा आज हाफ आहे, म्हणजे 40 वर्षाच्या पुढील सगळी. पण त्यांचा फिटनेस बघून, त्यांच्याकडे बघून असं वाटतच नाही. एकान दुसरी एक्झाम्पल सोडली तर चालतंय, पण बाकीची प्रत्येकजण फिटनेसमध्ये आहेत. असा गेम आहे का नाही की यंग पोरांना लाजवतील, असा गेम आहे त्यांचा. आणि टुर्नामेंट पण लय मोठी आहे, नावाजलेली टुर्नामेंट आहे. पृथ्वीराज चषक दरवर्षी टुर्नामेंट असत्या, त्यामुळे पुणे, मुंबई, सातारा लांबच्या टुर्नामेंट इथं खेळायला तिथे प्लेयर. तर आता मॅच चालू झाल्या, आणि हे बघा आत मॅच चालू आहे. आम्ही निवांत झाडाखाली बसली मॅच बघायला, आणि आमच्या टीमचा बॉस निवांत एन्जॉय करायला लागलाय. आमच्या बसले, आणि आमच्यातले दोघं तिकडं बसले आहेत, दोघं इकडं दोघं तिकडं. निवांत पाहिजे तिथं बसायचं, मॅच बघायचं, घरला जायचं टायमाला एकत्र यायचं. आणि सुख म्हणजे काय असते बघा, मॅच बघत निवांत बसलेत बघा सावलीला, आरामात खुर्ची बिडची टाकून, काय टेन्शन नाही, काय नाही. मॅचा बघायच्या, एन्जॉय करायचं, निवांत सुखी माणसं. दुपारचे वाजले 3. मॅच बघून कंटाळा आला. टुर्नामेंट चांगले आहे, प्लेयर पण सगळं चांगले आलेत. आणि आता म्हटलं काय तर खाऊया, आणि आमचा डिनर दुपारचा वडापाव. आमचं बॉस गेल्यात गाडी सावलीत लावायला, महावीर बॉस. ते आलं तर वडापाव खायचं, आणि मॅच बघत कंटिन्यू बसायचं निवांत. काय काम नाही, संध्याकाळी मॅचेस संपली की संध्याकाळी घरला जायचं. आणि आता आमचं बॉस गाडी लावायला गेलं तर महावीर बॉस. आता वडापाव खायचं आणि परत आणि मॅचेस बघत बसायचं. मॅचेस तर भारी चालू आहे, त्या बसूनच लय कंटाळ येते. निवांत झाडाखाली आता आली, जरा बरं वाटायला लागले. परत आणि थोडं जायचं, आणि उन्हात बसायला लागतंय मॅच बघत. मॅचेस खेळायला आलं किंवा बघायला आलं तर एक गोष्ट होत्या की टाईम किती झाले काहीच कळत नाही. आता टाईम घड्याळाकडे बघितलं तेव्हा समजलं की 3 वाजले, नंतर आम्ही असंच बसलेलो की अजून 1 वाजले, 2 वाजले ते. त्यामुळे टाईमचा अंदाज काय येत नाही. आता आम्हाला तरी घरला जायला वाजतील 7 तर निवांत वाजतील. मॅच इथं आहे, ही ग्राउंड मॅच इथंच आहे, आणि आम्ही इथल्या इथंच बसली जवळच्या जवळ मॅच बघत. नुसती मजा, भारी दिसायला इथनं. बॅट्समन कसा खेळतोय, काय बॉलिंग लाईनअप ते सगळं जवळच्या जवळ एकदम भारी दिसतंय. इथंच आहे, दोघंच बसली निवांत.
आमच्या पाठीमागे डिक्लेअर 2 धावा आहेत. इकडे बघा इकडं ते डिक्लेअर 2 धावा आहेत आणि आम्ही मध्येच बसली मॅच बघत. तर आता झाली आहे मॅच सरांची, फिरोज सरांची मॅच झाली, मॅच हारली, थोडक्यात मॅच हारल्या. आता जायचं आहे घरी, तर चला जाऊया. थांबून मॅच बघायचं म्हणलं तर बघू शकतोय, कारण घरला जायला होणार वेळ. आणि ह्या गाड्या लावल्यात, सगळ्या प्लेयरांनी इथं गाड्या लावल्यात आपापल्या. गाडी घ्यायची आणि जायचं घरी, लवकर तर पोचते घरात. तर चला. तर आता आलो आहे महिनेत आणि आमचे बॉस, आणि आता थोडा नाश्ता करणार आहे, जरा भूक पण लागल्या. आणि व्हिडिओ करायचं कारण म्हणजे की जास्त येता जाता व्हिडिओ का केला नाही, कारण का लय मोठा व्हिडिओ होते, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ केला आहे. आता नाश्ता करीन आणि जाईन घराकडं. नाश्ता म्हणजे गड्याचं एका टायमाचं जेवण. हे बघा पिलटा आणि आमचा बॉस नुसता धुरळा खातीच तटत नाही. तर नाश्ता केला, आता पोट भरून, डोकं तर जाम दुखा लागले बसून उन्हात. आता जर नाश्ता केला बरं वाटलं. आता फालुदा घ्यायचा, किंवा फालुदा घ्यायचा. हे आमचं बॉस. आता व्हिडिओ झाला आहे, काय रडाय ना, आता व्हिडिओ सप्पाई घावला व्हिडिओमध्ये आता. तर वाजलेत आता 7:30 वाजले आहेत आणि अजून आम्ही एक 20 किलोमीटर तर पाठीमागं आहे. मग चहा प्यायला थांबवली. आता वैताग तर लिहायला निवांत झोपलेलो गाडीत, निवांत मागं झोपून टाकलेला. आता चहा प्यायचं, जरा फ्रेश वाटतंय आणि पुढे जायचं. तर क्रिकेट बघायचं असू दे किंवा खेळायचं असू दे, दिवस हा जातोय. गावाबाहेर जायचं म्हटलं तर पूर्ण दिवस जातोय. आजचा दिवस नुसता क्रिकेट बघण्यातच गेला आहे. प्रॅक्टिस त्यांनी सगळं बुडले. चहा पिऊया आणि जाऊया. उद्यापासून आपलं कंटिन्यू रुटीन चालू करूया. प्रॅक्टिस क्रिकेट ही मेन आहे, करिअर आपलं त्यातच आहे. तर मित्रांनो, आता आलो आहे आपण आपल्या घरी. आजच्या छोट्यासा व्लॉगचा करूया एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.